होईल द्वितीय फेरीमध्ये ही दुसरी मॅच सलग आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर अगदी 2 सामने जिंकून शेवटच्या सामन्यासाठी दाखल झाला देवीचा पाडा संघ आणि त्या संघासमोर आता कोणता संघ 2 हात करेल आणि त्याच्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. मॅचला सुरुवात होते. गोलंदाज पाहायला मिळेल ऋषी म्हात्रे. पहिलाच बॉल पार करण्याचा प्रयत्न झाला. पहिल्याच बॉल वरती हा विकेट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना शेख 11 पेट टीमला. पहिल्याच बॉल वरती विकेट. थोडस दबाव टाकण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करत सध्या गोलंदाजी करत असताना आरव 11 वलप संघ. चांगली गोलंदाजी. पहिला षटक, पहिला ट्रम्प कार्ड आणि पहिल्याच बॉल वरती शिकार केली शाकिबची आणि पहिला धक्का शेख 11 पेट टीमला. दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. फराज शेख हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 षटकांची मॅच. पहिला पूर्वार्ध टार्गेट सेट करायचा, त्याच्यामुळे चांगली बॅटिंग नक्कीच करावी लागेल. समोर तेवढ्याच ताकदीचा संघ आरव 11 वलप संघ आणि त्या संघासमोर एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. अगदी जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. यस पंचांचा इशारा की 4 या बॉलवरती चौकार. चौकाराला 4 धाब्यानं वैयक्तिकानं संघाचा अकाउंट ओपन झालाय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार ऋषी म्हात्रे. लेट कट केल्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला. लेंथ लाईन चांगली पाहिली. इथे हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. पण चांगली गोलंदाजी बॅकअप दिला लगेच गोलंदाज ऋषी म्हात्रेनं. मागील बॉलवरती आपण चौकार पाहिलं. पहिल्या बॉलवरती विकेट. टोटल 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च करत असताना एक धक्का दिला बॅटिंग करत असताना खरं तर शेख 11 पेट संघाला. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. यस संजय म्हात्रे सरांचा इशारा आला की इट इज वाईट. अवंतर धावी जोडली जाताना संघ 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. देवीचा पाडा संघ देखील प्रतीक्षा करतो की त्यांच्या समोर कोणता संघ येईल. याच्याकडे पूर्णपणे नजर आहेत. ओ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिडॉनला पकडला जेल. संपलाय. फलंदाज फरानचा खेळ. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना शेख 11 पेट टीमला. दोन विकेट मैदानातून बाहेर गेलेत. धावा संख्या पाहिली टोटल 5 धावा धाव पुस्तकावरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सलमान. हा फलंदाज 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये. तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या ऋषी म्हात्रे हा गोलंदाज करतोय. अगदी ताकदवर गोलंदाजी. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं प्रेशर हे निर्माण केलं. लेटकटचा फटका नजाकत होती. फटक्यामध्ये थर्ड मॅनला चेंडू निघून चाललाय. या बॉलवरती धाबा येथील 4 ठोकले चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज ऋषी म्हात्रे.
अंतिम बॉल पाहिलं तर अगदी निर्धाव बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर शेख 11 पेठ हा संघ जाऊन पोहोचला 2 बाद 9 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आपण ऋषीची पाहिली. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये चांगली बॅटिंग करायला लागेल पेठ टीमला. तर पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा, 2 धक्के बॅटिंग करत असताना पेठ टीमला. दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. राज म्हात्रे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सुरुवात थोडीशी शांत राहिली बॅटिंग करत असताना पेठ टीमची. मात्र मागील मॅच पाहिली तर पेठ टीमनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. मागील मॅच मध्ये आपण पेठ टीमची गोलंदाजी पाहिली भरपूर चांगली राहिली आहे. त्याच्यामुळे या मॅच मध्ये किमान 40-45 हा टार्गेट सेट करा पाहिजे. पहिला बॉल निर्धाव आलाय. पहिला बॉल डॉट फेकलाय गोलंदाज राज म्हात्रेनं. हा दुसरा ट्रम्प कार्ड आहे खरं तर वल्लभ टीमचा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये ऋषी म्हात्रेनं चांगली गोलंदाजी केली जिथे अवघ्या 9 धावा पहिल्या P1 षटकामध्ये खर्च केल्यानं 2 धक्के पेठ टीमला दिला. त्याच्याच पावलावरती आता पाऊल ठेवते मात्र त्याच्यावरती केलाय प्रहार. फटका चांगला फलंदाज तनवीरच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू षटकाराला आता आक्रमण करतोय मॅच मध्ये तन्वीर हा फलंदाज. 6 धावेनं संघ देखील 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राज लाईन करा. थोडसा प्रेशर निर्माण झालं. यस रामबाडी सरांचा इशारा की इट इज वाईट अवंतर धाव आणि संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 आल्या. तिथे चांगली गोलंदाजी पहिल्या P1 षटकामध्ये आपण गोलंदाज ऋषीची पाहिली आणि त्याच्यानंतर राजवरती थोडासा आता प्रहार आक्रमण मॅच मध्ये केला जातोय. थोडासा लो पुलटास होतं रडार मध्ये आलं नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप साठी क्षेत्ररक्षक थोडंसं बॅकअप चुकलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं ना या बॉलवरती सिंगल आली. एक दबायला प्राधान्य सिंगल दबायला प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्यानंतर येणारे मोठे पटके एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करेन. टोटल 17 धाबा धावपुस्तकावरती. बॅटची एज मागच्या दिशेनं थर्ड मानला. चेंडू निघून चाला 4 धाब्यांसाठी चौकार. नशिबाचे चौकार आलाय 4च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 21 आकड्यावरती. पुन्हा प्रहार केलाय. अजून एक चांगला फटका हा तडाखा दिलाय. चांगली बॅटिंग करतं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सलमान. त्याच्या बॅटमधून चौकारानंतर हा दमदार षटकार. शेवटचा आता अंतिम बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक दुसरा मार्ग असता. चांगली बॅटिंग करते सध्या मैदानाच्या आतमध्ये सलमान. टोटल धावा पाहिलं तर 27. शेवटचा बॉल लाईन करा बेयस 28 धावा धाव पुस्तकावरती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 आल्या. हा षटक थोडंसं महागडं राहिलं खरं तर वल्लभ टीमसाठी.
कारण की या षटकामध्ये पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार 2 वाईट 1 सिंगल पाहिले. पाचेच फलंदाज बाद. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना शेख 11 पेट टीमला सलमाननं चांगला खेळ साकारलं. आता त्याची विकेट मैदानातून बाहेर. षटक क्रमांक दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पहिली फलकावरती संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती सध्या शेख 11 पेट. चा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तो मात्र 28 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला सतीश पाटील. एक अष्टपैलू खेळाडू. मागील मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग आपण सतीश पाटीलची पाहिल्यानं तो सध्या खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला केला. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एक धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल 29 धाबा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक वरती फलंदाज सिद्धेश कोहली. हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. फिल्डिंगची रचना चेंज केली आहे मॅच मध्ये सध्या वलप टीमनं. पहिल्या षटकामध्ये न आल्या दुसऱ्या षटकाचा विचार केला. थोडंसं महागडं षटक राहिलं आणि त्या षटकामध्ये 19 धाबा राज मात्रेनं खर्च केला. आता कमबॅक करावा लागेल खरं तर सतीश पाटीलला. टीमचा उत्कृष्ट खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समोर सिद्धेश कोहली डावकाचा एक विस्फोटक खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओ थोडासा लो फुलटास होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि हा पहिला बॉल डॉट फेकला. धावसंख्या स्थिर आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटनं भरपूर चांगला फटका एक्झिक्यूट केला. 4 धावांसाठी हा चौकार. चौकार आल्या 4च्या मदतीनं संघ 33 या आकड्यावरती. चला थोडा फास्ट केला. 33 धाव पुस्तकावरती. तिसरा षटक मार्ग असते. गोलंदाज सतीश पाटील या गोलंदाजावरती थोडस प्रहार केला. फलंदाज सिद्धेश कोहली हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. पुढचा बॉल. चला खेळाडू कक्षामध्ये आवाज देऊ नका. लक्ष असू द्या खेळाडू. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हो अगदी समरीन डिलिव्हरी. फलंदाजाला अगदी शांत ठेवलं या बॉल वरती. हा डॉट चेंडू आलाय. पण सतीशचा विचार केला तर 4 बॉल मध्ये टोटल 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करते सतीश पाटील हा गोलंदाज. थोडासा सल्ला मस्तक फलंदाजाला दिला जातोय कारण की गरजा मॅच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं या पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगला टार्गेट सेट करावा लागेल बॅटिंग करत असताना खरं तर पेट टीमला. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा सिद्धेश. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चेंडू उचलती फेकतील. डबलला प्राधान्य. चित्याच्या चप्पलाईनं
रनअप तुम्हाला सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. या बॉलवरती धावा आल्या 2-2च्या मदतीनं संघ 35-35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. आमचे दीपेश थोडेसे चांगली स्कोरिंग आपण दीपेशच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचा की आपण आभार व्यक्त करूया. आडव्या बॅटचा वापर केला. हो, इथे बॅकअप चुकलंय. अतिरिक्त धावा कर्दनकर राहतील वल्लभ टीम साठी. या बॉलवरती धावाला 2-22 मध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालं. चला ड्रिंक स्टॉल आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. आणि 18 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र आमचे दीपेश सांगतील 37 या आकड्यावरती. त्याच्यानंतर आम्ही व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो सन्माननीय यशवंतबाई सालुंके यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल धावा पाहिल्या तर फलकावरती आहेत त्या मात्र 37. सतीश पाटीलने चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 9 धावा सतीश पाटीलने खर्च केला. शेवटचं षटक या बॉलिंग ट्रायवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अमित पाटील हा गोलंदाज झालाय. पहिला बॉल थोडंसं टॅपिंग क्रिकेट सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडस क्षेत्ररक्षक सासपारल्या आणि त्याचा फायदा सध्या बॅटिंग करत असताना शेख 11 पेट टीमला. 2 धावाला पहिल्या बॉलवरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर संघ 39 या आकड्यावरती शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली स्पर्धा समसमते. या 4 ट्रॉफ्या सर्वांना आकर्षित करतील अशा ट्रॉफ्या तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये. हो, फटका चांगला पाकवस खबरले या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. पंचांचा इशारा की 4 चौकार. थँक्यू. चौकार आलाय. चला आपण दुसरा बॉल घ्या. 4 धाब्याने संघ जाऊन पोहोचला टोटल 43 या आकड्यावरती. सर्व खेळाडू आपण वरती बसू नका. बाउंड्रीच्या चौपेर बाजूने राहा. पुढची मॅच तुमची आहे. हर्षद पाटील बायकर मॅन. पुढचा बॉल हा देखील फटका चांगला आला ऑन द कार्पेट. हो, क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून चुका करतोय वल्लभ संघ. हे कर्दनकर राहील या बॉलवरती चौकार. टोटल 47 धाव पुस्तकावरती. चांगली बॅटिंग आहे. चांगला टार्गेट सेट केलं जातं खरं तर पेट टीमच्या माध्यमातून. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
चांगली बॅटिंग करतोय. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राईक एंडवरती. आज द ओपनर तन्वीर एक षटकात दोन चौका त्याच्या बॅटमधून पाहिलं. फुलटॉस बॉल सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस नाहीये, फक्त एकच धावेनं समाधान मानलं. एक धावेनं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 48 या आकड्यावरती. अजूनही दोन चेंडू. समोर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज सिद्धेश कोहली हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. हो फटका चांगला आहे. धावा येतील या बॉल वरती. टोटल 6 षटकार. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा पहिला 54. शेवटचा अंतिम बॉल अमित पाडेचा. हा षटक देखील थोडासा महागडा राहिला सध्या वलप टीम साठी. शेवटचा बॉल समोर सिद्धेश कोहली हा फलंदाज तुम्ही पाहता स्ट्राईक एंड वरती. पुन्हा आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. सिंगल कंप्लीट. एकच धावेनं समाधान मानावं लागलं. अंतिम बॉल मध्ये सिंगल आली. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टोटल पेट टीमनं धावा जमा केल्या. त्या मात्र 55-56 धावांचा लक्ष. त्याच्यानंतर शुभ आगमन होता असताना आपण पाहतोय कर्मभूमी देवीचा पाडाना जन्मभूमी कानपोली. आज पेंधरच्या मैदानावरती कानपोली संघ खेळत होताना त्यांचा बॅकपॉन म्हणून विनूबाईला आम्ही पाहिलं. त्यांचं इथे शुभ आगमन झालं. आपलं स्वागत आहे. चला लगेच सेकंड सत्रामध्ये प्रवास करायचा आहे. तो मात्र वलप टीमला टोटल 56 धावेंचा लक्ष पार करायचं 24 बॉल मध्ये. संतोषभाई म्हात्रे आमचे टीमचे बॅकबॉन. भरपूर चांगला सपोर्ट त्यांचा सातत्यानं पाहिलं. आज देखील या स्पर्धेमध्ये आज सकाळच्या सत्रापासून रिक्षाचा धंदा सोडून आज पूर्णपणे दिवसभर त्यांनी हजेरी लावलेल्या. आणि रोशन मातेला जेवढा काय कॅश प्राइज भेटेल त्याचा त्यांना जल्लोष. रोशन भाई चला वसंत फार्मचे प्रोप्रायटर संतोषभाई म्हात्रे. आणि खरं तर आज संघ कदाचित सुपर 4 साठी दाखल झाला तर त्या फार्मवरती जल्लोष प्रेम भरपूर काही कॅश प्राइज शेवटच्या मॅच मध्ये पाहायला मध्ये जाऊ. या मॅच मध्ये चला लगेच विनंती करेल सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. लक्ष पाहिलं 56 धावेंचा प्रवास मॅच मध्ये आरव 11 वलप टीम समोर आहे. काल बघितलं आपण तर अगदी
रेडगडचा अड्डा अगदी त्याने त्यानं गाजवलं. टोटल 7,000 रुपये ज्यानं जिंकलं ते आमचे विण्याबाई. यांच्याकडून या स्पर्धेसाठी 3-5 पाण्याचे बॉक्स. क्या बात आहे विण्याबाई, एकदम जोरदार टाळ्या. वा चला सलामीची जोडी जा आपण मैदानाच्या आतमध्ये आता. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फलंदाज सतीश पाटील आणि रोशन पाटील असे कर्मवीर आणि धर्मवीर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 56 धावांचा लक्ष्य सेकंद 17 मध्ये पार करायचा तो मात्र अरब 11 वल्लभ टीमला. 24 बॉल लक्ष्य 56 धावा हा लक्ष्य मनामध्ये सेट करून आता बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल ते मात्र वल्लभ टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय. मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज अरबाज. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. 24 बॉल आणि 56 धाब्यांचं लक्ष्य. धाबा चेस होतील की डिफेन्स करेल याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजर लागलेत. सतीश पाटील आणि रोशन पाटील सलामीची जोडी आणि या गावाचे दोन्ही जावई बापू आहेत. याच पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. अरबाज समोर. फलंदाज पाहिलं तर रोशन पाटील. पहिलाच बॉल प्रहार केला पटक्यात चांगला. अगदी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. थोडस फाउलिंग थोडस लेझी क्रिकेट त्याचा फायदा बॅटिंग करत असताना अरब 11 वल्लभ टीमला. पहिल्या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं वैयक्तिक संघाचं हे अकाउंट ओपन केला. 24 बॉल मध्ये 56 धावांचा प्रवास सुखरूप करायचा असेल तर पहिल्या P1 षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल फलंदाज रोशन पाटील सतीश पाटीलला. त्या सिरीशन अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय. इनफी क्लिअर करत असताना अगदी डीप मिड ऑनला हा चेंडू अलाउंड कार्पेट बॉलच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आल्या 4च्या मदतीनं. संघाची धावसंख्या पहिली. संघ 6 या आकड्यावरती आक्रमण करतोय मॅच मध्ये फलंदाज रोशन पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती चांगली लेन चांगली लाईन पाहिली अरबजच्या माध्यमातून आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकर आधी सध्या बॅटिंग करत असताना वल्लभ टीम साठी. कारण की 24 बॉल मध्ये 56 धावांचा प्रवास सुखरूप करायचा तर प्रत्येक बॉल मध्ये धाव खूप महत्वाची आणि हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. हा ट्रॅकर थोडासा वेट वॉच केलं. पटका चांगला होता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि जोपर्यंत उसरे फेकेल तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिले 1 धावेनं. संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पहिला तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 7 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा केस समाप्त झाला. 7 या आकड्यावरती अरब 11 वल्लभ संघासमोर इन ऍक्शन सतीश पाटील. मागील मॅच मध्ये अगदी चांगली केली आपण सतीश पाटीलची पाहिली आणि त्याच केलीची पुनरुक्ती करत असताना पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं सतीश पाटीलनं. पहिल्याच बॉलवरती आला चौकार. करायला दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर दोन्ही साईडनं आक्रमण करण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल पावर सर्कलचा पहिला षटक. गोलंदाज अरबाज. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता समोर सतीश पाटील. अगदी जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. खोद काम केलं फलंदाज सतीश पाटीलला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि या बॉलवरती 2 धावा कंप्लीट.
पहिल्या षटकाचे खेळ झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना अरब 11 वलप. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. येणारे 18 बॉल 43 धाब्यांची गरज. सलामीची जोडी खेळपट्टीवरती या मॅच मध्ये आक्रमण करावं लागेल. 18 बॉल मध्ये 43 धाब्यांचा प्रवास सुखरूप करायचा असेल तर या दोन्ही फलंदाजांना दोन्ही साईडना आक्रमण करावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय सलमान. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिला बॉल प्रहार केला. अगदी स्ट्रेट डाऊन क्षेत्ररक्षक आहेत पकडला जाईल. पहिल्याच बॉल मध्ये विकेट संपादन केले गोलंदाज सलमाननं. आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना अरब 11 वल्लभ टीमला. फलंदाज रोशन पाटील मैदानातून बाहेर. बॉलवरती हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना वल्लभ टीमला. रोशन पाटीलची विकेट मैदानातून बाहेर गेली. आता नवीन खेळाडू नयन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समीकरण पहिलं येणारे 17 बॉल आणि गरज मॅच मध्ये अद्याप 43 धाब्यांची. 17 बॉल 43 समीकरण सध्या वल्लभ टीम समोर आहे. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ज्याचा वापर केला पेट टीमनं दुसरा असर अर्थात सलमान. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर फलंदाज नयन. प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपण सलमानला पाहतोय. मागील 2 बॉल निर्धाव. समीकरण पहिलं. प्रेशर आता सध्या क्रिएट होतं बॅटिंग करत असताना वल्लभ संघावरती जिथे 24 बॉल 56 धाब्यांचा लक्ष होतं. आता समीकरण 16 मध्ये 43 धाब्यांची गरज आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. रिदम थोडासा चुकला गोलंदाज सलमान. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होती. 16 मध्ये 43 ची गरज आहे. त्याच्यामुळे प्रत्येक येणारा डॉट बॉल पूर्णपणे प्रेशर हा निर्माण करे बॅटिंग करत असताना वल्लभ संघावरती. नयन पाटील एक विस्फोटक खेळाडू. विस्फोटक बाणा आजमावा लागेल आणि त्या शीर्षाने फटका एक्झिक्यूट केला. ऑफ साइडला तडाखा दिला. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. या पटक्यांची गरज आहे मॅच मध्ये वल्लभ टीमला. नयन पाटीलच्या बॅटमधून षटकाराला 6 धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल 19 धाबा. आता येणारे 15 बॉल 37 धाब्यांची गरज वल्लभ टीमला. ऑफ साइडला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या अक्षमध्ये कॅचला केली कॅरी आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना अरब 11 वल्लभ टीमला. नयन पाटीलची विकेट मैदानातून बाहेर.
दुसरा धक्का, दुसरा विकेट मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कुंदन गायकवाड हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समीकरण पाहिलं 14 बॉल 37 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स. सतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये त्या खेळाडूवरती आता भरपूर काही अपेक्षा धरून बसल्या सध्या. नक्कीच वल्लभ संघ शेवटपर्यंत खेळ सतीश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आता तेवढीच ताकदवर गोलंदाजी मॅच मध्ये सलमानची पाहायला मिळतं. यस, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वलंग येतं. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाताना अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 20 या आकड्यावरती. आता येणारे बॉल पाहिले तर 14 आणि 36 धावांची गरज. सामना बॅलन्स आहे. मॅच भरपूर चांगली आहे. दोन्ही साईडनं संघर्ष मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. एका साईडला पेट आणि त्याला फाईट करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये वल्लभ. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रहार केला पटक्यात चांगल्या क्षेत्ररक्षक झालं विनला झाल्यामध्ये. यस, अंपायर फलंदाज बाद. थोडासा दबाव टाकला आता बॅटिंग करत असताना वल्लभ संघावरती. खरं 3 फलंदाज मैदानातून बाहेर झाले. अगदी चांगली गोलंदाजी आपण सलमानची या मॅच मध्ये आपण पाहतोय. 3 विकेट या ओव्हर मध्ये. शेवटचा अंतिम बॉल आहे. समोर नवीन खेळाडू निखिल पाटील हा फलंदाज दाखल झाला. नॉन स्ट्राईक एंड वरती तुम्ही सतीश पाटील या फलंदाजाला पाहता. शेवटचा अंतिम बॉल 13 मध्ये 36. प्रहार केला फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. हा 4था विकेट घेतलाय गोलंदाज सलमाननं. पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलला बॅटिंग करत असताना वल्लभ टीमला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल. त्याच्यानंतर अक्षयजी जोशी या गावचे जावई यांच्याकडून पेट टीमला शुभेच्छा. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल 20 धावा धाव पुस्तकावरती. 56 धावेचा लक्ष होतं. आता येणारे 12 बॉल 36 धावांची गरज. तर येणारे 12 बॉल 36 धावांची गरज. आता पूर्णपणे अपेक्षा सतीश पाटील या फलंदाजावरती असतील. शेवटपर्यंत खेळ करावा लागेल. मागील काही बॉल तो नॉन स्ट्राईक एंड वरती होता. आता स्ट्राईक मिळाली. आता मॅच मध्ये आक्रमण करावा लागेल. संघ थोडासा संकटाखाली आलाय. आता संकट मोचक म्हणून टीम साठी उभं राहावं लागेल फलंदाज सतीश पाटीलला. गोलंदाज फरान हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. 12 मध्ये 36 धावांची गरज. थोडा फास्ट केला. एक सामना अजून या. चला थोडा फास्ट केला. 12 बॉल 36. गोलंदाज फरान हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. समोर आज ओपनर सतीश पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. टॅपिंग क्रिकेट लावून दे कार्पेट ना. डीप मिड ऑन डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धाब्याने काम बनणार नाहीये.
पहिल्या बॉलमध्ये सिंगल आली. संघ 21 या आकड्यावरती. 11 मध्ये 35 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर राज म्हात्रे हा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. अवे फ्रॉम द बॉडी, लेंथ लाईन चांगली पाहिली. हा बॉल निर्धाव. जेवढा चेंडू डॉट केलेल तेवढा प्रेशर पूर्णपणे बॅटिंग करत असताना वलप संघावरती. आता बॉल शिल्लक आहे 10-35 धाब्यांची गरज. 10 बॉल 35चं समीकरण सध्या आपण पाहतोय. यातून जो संघ जिंकेल त्या लगेच खरं तर देवी सपाटा टीम समोर फाईट करायची. मात्र सामना सोडणार नाहीये इतक्या सोप्या रीतीनं. वलप संघ संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. ठोकला षटकार. देण्याचा प्रयत्न सध्या फलंदाज राज मात्रने केलाय. समीकरण पहिलं येणारे 9 बॉल 29 धाब्यांची गरज. सामन्यामध्ये यू टर्न घेतोय सध्या अरब 11 वलप संघ. जरी 4 विकेट गमावल्या असतील तरी देखील सतीश पाटील राज मात्री जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यामुळे संघर्ष नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा प्रहार केलाय. अजून एक तडाखा, अजून एक धमाका सलग पाक टू पाक. हा दुसरा षटकार. मागील 2 षटकार सर्व खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी भाग पाडलं राज मात्रेनं. कमालीची बॅटिंग, मॅचला यू टर्न दिला. आता समीकरण पाहिलं तर येणारे बॉल 8 मध्ये 23 धाब्यांची गरज आहे. अगदी चांगली बॅटिंग फलंदाज राज मात्रेची. सलग 2 बॉल 2 षटकात थोडासा प्रेशर निर्माण झालाय गोलंदाज फरानवरती. पहिल्या 2 बॉलमध्ये अगदी चांगली गोलंदाजी आणि त्याच्यानंतर मॅच मध्ये आक्रमण करतोय फलंदाज राज मात्रे. येणारे 8 बॉल 23 धाब्यांची गरज. पुढचा बॉल ऑफ साइडला खेळला. लांब कार्पेट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय. 2 धाबा या बॉल वरती आल्यात. 2 धाबेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल 35 धाबा धाव पुस्तकावरती. येणारे 7 बॉल 21 धाब्यांची गरज. या बॉल मध्ये अपेक्षा असेल खरं तर बॅटिंग करत असताना वलप टीमला की एखादा मोठा फटका हवाय मॅच मध्ये वलप टीम साठी. समोर राज मात्रे क्षमता प्रोटेशन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल. 7 बॉल गरज. मॅच मध्ये 21 धाब्यांची. गोलंदाज तयार फरान. समोर राज मात्रे. इथे लाईन पाहावी लागेल. यस, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की 80चा वाईट. अवंतर धाव सोडली जाताना अवंतर धाबेनं आता समीकरण बदललंय. बॉल शिल्लक 7 मध्ये करायचे 20. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉल मध्ये अपेक्षा धरली करत वल्लभ टीमनं एखादा मोठा फटका. गोलंदाज तयार फरान. अंतिम बॉल अलाउन द कार्पेट ना फटका तुम्हाला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग झालं. या बॉल मध्ये धाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकले. आता समीकरण पाहिलं तर येणारे 6 बॉल आणि 18 धाब्यांची गरज. तर येणारे आता बॉल शिल्लक असतील 6 मध्ये करायचे अद्याप 18. भरपूर चांगली मॅच आहे. यातून जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये देवी सपाटा टीम समोर फाईट करेल. प्रतीक्षा होतोय. देवी सपाटा संघ प्रतीक्षा करतोय की कोणता संघ खरं तर त्यांच्या संघासमोर 2 हात करेल. वल्लभ की पेठ आणि याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 18ची गरज आहे. सामन्यामध्ये शिरकाव केलाय खरं तर वल्लभ टीमनं. पहिल्या 2 षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी झाली.
मागील षटक थोडंसं मागणं राहिलं पेट टीमसाठी. ज्या षटकामध्ये मॅच मध्ये यू टर्न घेतलं खरं तर बॅटिंग करत असताना वल्लभ टीमनं. आता 6 मध्ये 18ची गरज आहे. कोणत्या गोलंदाजाचा वापर मॅच मध्ये केला जाईल तर येणाऱ्या 6 बॉल मध्ये 18 धाबा वाचून देईल. त्याच्यानंतर निकेश शेट घरात 73 निकेश शेट घरात यावं आपण व्यासपीठावरती. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी दानशूर व्यक्तिमत्व. येणारे 6 बॉल 18 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. पहिला बॉल सतीश पाटीलसाठी. ओरपीचा बॉल होता हलक्या ड्राईव्ह केला ऑन साईडला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. पहिल्या बॉलमध्ये सिंगल आले. आता येणारे 5 बॉल आणि गरज मॅच मध्ये 17 धाब्यांची अद्याप गरज आहे. त्याच्यानंतर सनी शेठ पाटील यांना की विनंती की आपण देखील यावं. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. येणारे 5 बॉल 17 धाब्यांची गरज आहे. मॅच भरपूर चांगले. एखादा मोठा पडखा हवाय सो खरं तर आत्मविश्वास वाढेल. बॅटिंग करत असताना वल्लभ टीमचा समोर फलंदाज पाहिलं राज. त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलं. वैयक्तिक चांगला खेळ सध्या वल्लभ टीमसाठी राजनं साकारला. आता शेवटच्या मोमेंटला सामना जिंकून देईल का हा देखील मोठा प्रश्न. 5 मध्ये 17ची गरज आहे. गोलंदाज पाहायला मिळतं अल्ताफ हा 4था ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतं. येणारे 5 बॉल 17 धावांची गरज. गोलंदाज तयार. प्रार केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत पकडला चेल. संपलाय राजचा खेळ. हा 5वा धक्का बॅटिंग करत असताना अरब 11 वल्लभ टीमला आता मॅच मध्ये पकड मजबूत करतो. सध्या गोलंदाजी करत असताना शेख 11 पेट. येणारे 4 बॉल 17 धावांची गरज. येणारे 4 बॉल आता 17 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक खाडेकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 17 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अल्ताफ हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिला बॉल हलक्या हाताने पुश केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अवघ्या सिंगलला प्राधान्य दिलं. आता येणारे बॉल शिल्लक असतील 3 मध्ये 16 करायच्या. सतीश पाटील हा फलंदाज सलामीचा खेळाडू आणि तो काही क्षण आपण त्याला नॉन स्ट्राईक एंड वरती पाहिलं. मात्र आता संघ देखील थोडासा अडचणीखाली आलाय. येणारे 3 बॉल मध्ये 16 धाबांची गरज आहे. 3 बॉल 3 मोठे फटके. एखादा निर्धाव चेंडू सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवेल. गोलंदाजी करत असताना तो मात्र पेट संघ. गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा अल्ताफ हा गोलंदाज. इथे मात्र क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून चुका केल्यात. मॅच मध्ये कलाडणी मिळेल का. आता येणारे